नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपण गुरुपुरुषामृत या योगासंदर्भात थोडी माहिती घेऊया. गुरुवारच्या दिवशी कर्क राशीमध्ये चंद्र असेल आणि पुष्प नक्षत्र असेल, या तीन गोष्टी एकत्र आल्या की तेव्हा गुरुपुरुषामृत योग आला असं म्हणतात. या गुरुपुरुषामृत योग साधारण वर्षातून 4 ते 6 वेळा येऊ शकतो. त्याचीसुद्धा दिवसभरात कालावधी असतो, पूर्ण 24 तास असतो असं नाही. त्या प्रत्येक दिवशी जो कालावधी असतो, पण अगदी त्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला काही शुभ गोष्टी घेता आल्या नाहीत तरी दिवसभर घेतल्या तरीसुद्धा चालतात, पण त्या कालावधीत अजून जास्त चांगले असतात. आता आम्ही त्याच कालावधीचं निमित्त साधून आमच्या आश्रमामध्ये शास्त्रीजी हे जे सिट्रीनचं ब्रेसलेट आहे, येलो कलरचं सिट्रीन म्हणतात त्याला, याची आम्ही सिद्ध पूजा करून ठेवणार आहे. त्याचबरोबर ही जी कासवाची अंगठी आहे, आता ही काय नवीन नाही आहे, म्हणजे जुनीच आहे. मागे फार पॉप्युलर होती, मागे लोक खूप घालत होते. एकदा एकाच एक खोळ निघाली की सगळी त्याच्या मागं धावतात, पण तसं नाही. हे विष्णूचं स्वरूप आहे, विष्णूचा दुसरा अवतार आहे. याला लक्ष्मीनारायण अंगठीसुद्धा म्हणून म्हणतात, कासव अंगठीला. आणि तुम्ही ज्यांना लग्नासाठी प्रयत्न चालला आहे मुलामुलींचा, त्यांनी ही अशी अंगठी वापरली तर अजून खूप चांगलं असतं. आज आपण हे बघूया की गुरुपुरुषामृत योगावर बाळ जर जन्माला आलं तर ते सोन्याचा चमचा तोंडात घेऊन असं आलं म्हणतात. म्हणजे काय की त्याला चांगल्या प्रकारची आर्थिक सुबत्ता मिळते, त्याचे विचार चांगले असतात, त्याचं काम चांगलं असतं, त्याला आर्थिक सुबत्ता चांगली मिळते, पहिल्यापासून मिळते. जसा की आपला पहिला प्रवास हा हॉस्पिटल ते घर असतो जन्मल्यावर, तर तोच ते बाळ कदाचित लक्झरियस गाडीतून करेल. मग लक्झरियस गाडी आहे म्हटलं त्याचं घरही लक्झरियस असणार. आणि सामान्य माणसाचं स्वप्नच असतं ना, एक चांगली गाडी, एक चांगलं घर असावं. तर थोडक्यात काय, तर हा खूप चांगला योग असतो, मुहूर्त असतो. तेव्हा तुम्ही चांगली खरेदी करू शकता. तर सोनं म्हणलं की सगळ्यांना धसवील अशी परिस्थिती आहे, रेट खूप आहे. पण मी म्हणेन एखादा मणी वगैरे घ्यायला काही हरकत नाही, किंवा 1 ग्रॅम वगैरे. आणि ज्यांचं सोनं टिकत नाही ना, म्हणजे काहीतरी आपल्या आर्थिक विवंचना भागवायसाठी मोडावं लागतं, किंवा हरवतं, किंवा चोरीला जातं ना, अशांना तर मी म्हणेन की तुम्ही शक्यतो गुरुपुरुषामृत योगाच्या दिवशी सोनं घेत जावा. कारण तेव्हा घेतलेलं सोनं हे कधीही सुरक्षित राहतं आणि त्याचा चांगला उपयोग होतो आणि ते टिकून राहतं. आता काळजीही घ्यायचीच आहे. गुरुपुरुषामृत योगावर तुम्ही सोनं खरेदी केलं म्हणून कुठं काय खिडकीतून बाहेर दारात थोडीच सोन्याची अंगठी ठेवणार आहे, ते चुकीचंच आहे. तशी तुम्ही ठेवली नाही पाहिजे, काळजी घेतलीच पाहिजे. पण या योगावर सोनं खरेदी केलं तर तुम्हाला तुमच्या घरच्या किराणा भरायसाठी ती अंगठी मोडावं लागणार नाही. एखादा नवीन प्लॉट वगैरे घ्यायसाठी कमी पडले तर ती तुम्ही नक्की त्याचा वापर करताल, असा योग येतो. त्याचबरोबर गुरुग्रहाचं हे असल्यामुळं आपल्याला त्यामध्ये गुरुचं पुष्कराज रत्नसुद्धा तुम्ही घालू शकता, अंगठी वगैरे. सोन्यात नाही परवडली तर पिवळा रंग असावा. मग तुम्ही 1 ग्रॅममध्ये करा, पितळमध्ये करा, आपल्या बेंटेक्समध्ये करा. पिवळा रंग असणं गरजेचं आहे. आणि गुरुचं बोट तुम्हाला माहीतच असेल की हे कधी पण तर्जनी बोट असतं, 2 नंबरचं. कारण गुरुमध्ये दम आहे ना. आपण कुणाला दम देताना काय म्हणतो, बघा तुला सांगून ठेवतो. त्यामुळे हे जे सेकंड फिंगरचं जे आहे ते गुरुचं आहे, कारण गुरुची सगळी सत्ता आहे. तर गुरुच्या अंगठीचा नेमका फायदा कसा होतो, काय होतो, किंवा ही सिट्रीन ब्रेसलेट म्हणा, किंवा हे कासवाचं अंगठी म्हणा, एक तर गोष्ट नक्की मी वारंवार सांगत असतो की चांगले प्रयत्न, चांगलं काम आणि चांगलं वागणूक ही तर पहिली कंडिशन आहेच आहे. त्याचबरोबर ज्या लोकांना यामध्ये इंटरेस्ट आहे अशांनी या वस्तू वापरायला काही हरकत नाही. ज्यांना आवडतच नाहीत, नकोच आहेत, अशाने अजिबात असले हे व्हिडिओसुद्धा बघू नका आणि काही घेऊ पण नका. पण उगीच आपल्याला ज्याची श्रद्धाच नाही, ज्याची आवडच नाही, तर त्यातून काय फायदा होणार आहे सांगा. तर गुरुची जी लाईन आहे ही अध्यात्म आहे, म्हणजे आध्यात्मिक लोक. त्याचबरोबर शिक्षण, त्याचबरोबर विद्वत्ता. मग डॉक्टर म्हणा, तुम्ही CA म्हणा, किंवा वकील म्हणा, जी लोकं आपल्या
बुद्धिमत्तेचा वापर करून आपलं करिअर बनवतात, अशा लोकांसाठी हा पुष्कराज रत्न किंवा गुरुचं रत्न हे आता सेट्रेन ब्रेसलेट म्हणा किंवा हे म्हणा, हे जास्त अधिक फायदेशीर असतं. कारण गुरु म्हटलं की तिथे प्रामाणिकपणा आणि खरेपणा हा भरपूर आला. आणि हे असं साधा आणि सोपा जरी तुम्हाला गुरुची कृपा व्हायसाठी उपाय करायचा असेल, तर गुरुदत्त बाबांनी दररोज म्हणा हा साधा आणि सोपा आणि चांगला उपाय आहे. बिनखर्चाचा आहे, कोणाच्या मदतीची पण आवश्यकता नाही. त्याचा ऑडिओ व्हिडिओ असतात. तुम्हाला पाहिजे असेल दत्त बाबांनीचे ऑडिओ व्हिडिओ मला सांगा, मी तुम्हाला पाठवतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा महत्त्वपूर्ण माहितीचं.